आहे समोरचा संघ ज्याने आताच एक सामना जिंकलाय त्यांच्या अगेन्स्ट खेळायचा आहे. टॉस जिंकले आणि तुझा निर्णय काय? आम्ही पहिले बॅटिंग करू. आपल्या संघासाठी शुभेच्छा. मिकी आता फिल्डिंग करायची आहे. किती धावना रोखण्याचा प्रयत्न असेल 4 षटकामध्ये? 40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. आपण एन्जॉय केला या मॅचला? एन्जॉय केला. आपल्या संघासाठी शुभेच्छा. मित्रांनो टॉस झालेला आहे आणि तो टॉस आर्यन सिटी अर्थातच विनोदादा प्रतिष्ठान या संघाने जिंकलेला आहे आणि सर्वप्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपण स्वागत आणि सन्मानाकडे वळणार आहोत. मी दोन्ही संघांना विनंती करतो आपण मैदानामध्ये आपलं लगेच शतरक्षण लावून घ्यायचा, बॅटरने सज्ज राहायचं. जसं सत्कार समाप्त होईल लगेचच पहिला चेंडू टाकला जाईल. पंचाने देखील मैदानामध्ये जायचंय. मॅन ऑफ द मॅचसाठी आलेला आहे प्रतीक आलेला आहे या व्यासपीठावर. मी हनुमंतरे काका आणि त्याचबरोबर बंधू काका भोईर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची आहे. इथं आपण मॅन ऑफ द मॅच देत आहोत प्रतीकला, ज्याने चांगली फलंदाजी केली आपल्या संघासाठी. खूप खूप अभिनंदन प्रतीक. तर आपण स्वागत आणि सन्मानाकडे वळत आहोत. सर्वप्रथम अभिदादा यांचे जवळचे मित्र महेश पाटील उपस्थित झालेले आहेत. आर्यन सिटीचे सदस्य आहेत. त्यांचा आपण मान सन्मान या मुख्य व्यासपीठावर करूया. अभिमन्यू तरे या स्पर्धेचे आयोजक जे आहेत त्यांच्या शुभास्ते हा मानस सन्मान. अतिथी देवो भव, बाहेरची शाल, महाराष्ट्राची परंपरा, हिंदू संस्कृतीला जपत आहात आणि या स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण सन्मानित करत आहोत. त्यानंतर सागर पाटील यांचा देखील आपण सन्मान करूया. जयदुर्गा बीचे मोठे समर्थक आहेत आणि जयदुर्गा बीच त्यांना आवडते असं त्यांचं नेहमी वाक्य असतं. या व्यासपीठावर उपस्थित झालेले आहे. त्यांचा हा मानस सन्मान अभिमन्यू तरे यांच्या शुभास्ते आपण करत आहोत. त्यांना देखील या स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मानित करत आहोत. माहेची शाल ओढली जात आहे. प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आणि या स्पर्धेचा सन्मान वाढवणारा सन्मान चिन्ह गजेंद्र गुलवी साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेला हा आपण देत आहोत. सागर पाटील यांना आपण आलात या स्पर्धेमध्ये, थँक्यू सो मच आणि आपण मॅचला एन्जॉय करा. त्यानंतर आमचे काका हनुमंत तरे उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण मानस सन्मान या मुख्य व्यासपीठावर करूया. आमचे गावचे ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांचा हा मानस सन्मान या स्पर्धेचे आयोजक अभिदादा करत आहेत आपल्या शुभास्ते. त्यानंतर बंधू काका भोईर उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील इथे आपण मानस सन्मान करणार आहोत. हा सन्मान अभिदादा करत आहेत आपल्या शुभास्ते. जय बजरंग चषकाची खासियत आहे गावातील प्रत्येक प्रतिष्ठित नागरिक अर्थात ज्येष्ठांचा सत्कार देखील होणं फार महत्त्वाचं आहे. कारण की ते आहेत म्हणून गाव सुरक्षित आहे. त्यांचा हा मानस सन्मान इथे केला जात आहे. त्यानंतर प्रमोद नाईक आमचे पम्या भाऊ उपस्थित आहेत. त्यांचं देखील मानस सन्मान इथे आपण करणार आहोत. मी अभिदादा यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते प्रमोद नाईक अर्थात पम्या भाऊ यांचा आपण हा मान सन्मान करायचा आहे. कोणतीही स्पर्धा असू द्या प्रमोद नाईक पहिल्या दिवसापासून पहिल्या चेंडूपासून उपस्थित असतात. मात्र आज तिसऱ्या दिवसामध्ये त्यांना आपण सन्मानित करत आहोत. या व्यासपीठावर आपण पाहतोय अभिमन्यू तरे अभिदादा भाविक मंडप अँड डेकोरेटचे प्रोप्रायटर आहेत आणि या स्पर्धेचे आयोजक आहेत. त्यांच्या शुभास्ते हा मान सन्मान त्यांचा आपण करत आहोत. आपण आलात या स्पर्धेमध्ये, थँक्यू सो मच. असंच तुमचं प्रेम या जय बजरंग मित्रमंडळावर असू द्या. आणि आजच्या तिसऱ्या सामन्याकडे आपण वळत आहोत जिथे टॉस झालेला आहे आणि टॉस विनोदादा प्रतिष्ठान टीम आर्यन सिटी टीम संघ नाणेफेकी जिंकलेला आहे आणि सर्वप्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपण सामन्याला सुरुवात करतोय. 4 षटकांचा सामना. थँक्यू सो मच मजर खान. याचा आवाज तुम्ही ऐकतात मित्रांनो. तिसऱ्या दिवसामध्ये पहिल्या चेंडूपासून त्याचा आवाज तुम्ही ऐकलेला आहे. आपण सर्वांना संधी देऊ. काल मयूर पाटील आपण 3 मॅचेसमध्ये ऐकलं शेवटच्या. आज त्याला लवकरच संधी देऊ आपण, कारण की आज सोबत कॉमेंट्री की जान मजर खान जोडलेले आहेत आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. चला, सलामीचे फलंदाज अजूनही मैदानामध्ये आलेले नाही आहेत. मी अगोदरच सांगितलं होतं आपण मॅन ऑफ द मॅच देऊ, सत्कार करू आणि त्यानंतर मॅच सुरू करू. हेच आपल्या भिवंडीमध्ये कुठेतरी कमतरता राहिलेली आहे की वेळ भरपूर घेतला जात आहे. कल्याण डोंबिवली परिसरामध्ये सकाळी 8 वाजता दोन्ही टीम तयारीमध्ये असतात. 9ला पहिला चेंडू परफेक्ट टाकला जातो. लक्षात घ्या, ही कुठेतरी सुधारणा आणणं फार महत्त्वाचं आहे. ऑर्गनाइज कमिटी तुमच्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म नेहमी देत असतात. एक सुंदर ट्रॉफी, सुंदर ग्राउंड
आयोजन लाईव्ह फ्रंट लाईनमध्ये तुम्हाला खेळायला मिळतं, तर तुम्ही वेळेवर येणं फार महत्त्वाचं आहे. वेळेवर मॅच सुरू होणं फार महत्त्वाचं आहे. डिसिप्लिन आणणं फार महत्त्वाचं आहे भिवंडीमध्ये. वेलकम ट्वेल्समॅन देखील पोचलेले आहेत चाविंद्र टीम संघाचे. त्याचबरोबर जर 15 खेळाडू असतील तर एक 14वा खेळाडू पाठवून दे प्रतीक, कारण की मॅच सुरू करायची आपल्याला. कारण गावातील संघ आहे. प्रदीप दादा पाटील अँड पिंटू पाटील फॅम टीम, विनोदादा प्रतिष्ठान टीम तयारीमध्ये. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. मॅच ऑन होते. चला बन्सी, जर झाला असेल चर्चा करून तर आपण आपल्या जागेवर जायचंय. सौरभ आणि मयूर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. मिकी पाटीलच्या बाजूने ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येत आहे. मॅच फार रंगतदार होईल. मॅच चांगला होईल. धावा किती बनतील 4 षटकामध्ये येणाऱ्या पहिल्या षटकामध्ये नक्कीच कळेल. पुष्पा देखील पोचला गेलाय. गेटअप त्याने घातलेला आहे आणि तो आता सर्वांना एन्जॉय करील या मैदानामध्ये. सर्वप्रथम टीम काल्हेर रत्न नंदन पाटील यांचा संघ, जो काल्हेरचा संघ बसलेला आहे श्याम नाईक गॅलरीमध्ये, त्या गॅलरीकडे जात आहे पुष्पा. चला आपण मॅच सुरू करूया. हस्ते आणण्याचं काम नक्कीच करेल तो. स्मित येणं देखील फार महत्त्वाचं आहे आयुष्यात. आपण जेवढा हसाल तेवढा जगाल. पवन, पहिला चेंडू पवनचा फ्राईट आर्म ओव्हर द विकेटने. ऑफस्टिकचा चेंडू, बॅटची एज घेतली. शॉर्ट थर्डमॅनला शतरक्षक आहे. बन्सीचा डायरेक्ट प्रयत्न होता. आशिष होता तिथे. एक धाव इथे कंप्लीट केलेली आहे. आशिषने शेवटच्या मोमेंटला डोक्यावर हात ठेवला होता. किंचित स्टंपच्या बाजूने गेला होता. नक्कीच दाखवत आहे आशिष. चाविंद्र टीम संघाला नक्कीच पलटवार करू शकते टीम. विनोदादा प्रतिष्ठान टीम चांगली आहे. समोर गोलंदाजच्या डोक्यावरून चेंडू चाललाय. वाईट ऑफ लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक पोहोचलाय. एक सिंगल धाव कंप्लीट. नेक्स्ट मॅच नक्षत्र स्पोर्ट चौदरपाडा आणि काल्हेर रत्न नंदन पाटील फॅम टीम काल्हेर संघाला इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत. हा चेंडू चांगला आहे. डॉट चेंडू. काल्हेरचे 2 संघ म्हणजे आज खेळणार आहेत. त्याच्यामध्ये सुनील पाटील दादांचा देखील संघ या स्पर्धेमध्ये उतरलेला आहे. तर आपण आला असेल तर संपर्क साधायचा आहे. वेताल कोपर, आपण आला असेल तर संपर्क साधा. सर्वच संघांनी या वेळेवर, कारण की आपण जास्तीत जास्त सामने, जास्तीत जास्त षटकांचे खेळले जाणार आहेत. त्यानंतर मानकोली आणि खोनी आपण देखील तयारीमध्ये यायचं. विवेक पवार अर्थात टेमगरचा संघ इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. एक सिंगल धाव. आमचे तो नमुना जो आतमध्ये फिरत आहे त्याने आता यायचं आहे बाहेर. साहिल, आपण यायचं बाहेर. आता मॅच सुरू झाली आहे. पुष्पाची ड्युटी संध्याकाळी 6 वाजता असते, 6 ते रात्री 4 वाजेपर्यंत. पुढचा चेंडू पवनचा. चांगला चेंडू इथे होता, मात्र स्ट्रोक तितका चांगला नाही. आशिष हातामध्ये अजूनही चेंडू मिळाला नाही आहे. पहिला चेंडू अगदी चांगली फील्ड केली, डायरेक्ट थ्रो देखील केला होता. एक धाव मिळाली आहे. पहिल्या षटकाचा खेळ. पवन मात्र गोलंदाजी करत आहे. याच्यानंतर आपण काल्हेर आणि चौदरपाडा मॅच बघणार आहोत. त्यानंतर काल्हेर सुनीलचं मॅच पाहायला मिळेल कोपर संघाच्या अगेन्स्ट मानकोली आणि खोनी. त्यानंतर टेमगर आणि केवनी हेमंत याचा सामना पाहायला मिळेल. ठाकूरपाडा आणि ताडाली या सर्व संघांना इन ॲक्शनमध्ये बघणार आहोत आपण. समोर खेळला आहे गोलंदाज पवनला चान्सच नव्हते हा चेंडू अडवण्यासाठी. मिडऑफचा शतरक्षक चेंडूला फील्ड करतो. एक सिंगल धाव इथे मिळते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5 धावा आलेल्या आहेत. पवन म्हात्रेचा षटक इथे समाप्त झालेला आहे. घुरसई ए संघामध्ये त्याला आपण जास्तीत जास्त खेळताना बघितलेलं आहे ग्रामीण क्रिकेटमध्ये. तो भिवंडी इमर्जिन विकीस्पोर्ट चाविंद्र टीम संघाकडून खेळत आहे. आस्तिक गोलंदाज दुसरं षटक टाकण्याकरची तयारी करत आहे.
नेक्स्ट मॅच नंदन पाटील फॅम टीम काल्लेर 11 अँड नक्षत्र स्पोर्ट्स चौदरपाडा दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयारीत राहायचे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर आम्ही टॉस करणार आहोत. आस्तिक षटक क्रमांक दुसरा. आस्तिकने मागच्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली होती. आता समोर ज्या संघाने एक मरता हार दिली होती विकेस्पोर्ट चांदिरा टीम संघाला, तो संघ बॅटिंग करत आहे. विनोदादा प्रतिष्ठान प्रदीप पाटील आणि पिंटू पाटील फ्रॅम टीम आर्यन सिटी. आस्तिकचा पहिला चेंडू राईट हॅम ओव्हर द विकेटने ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर निघले. एष्ट्यांना खुल्ला ठेवला आणि एष्ट्याचा वेध घेणारा हा चेंडू बोल्ड केला इथे फलंदाजाला. पहिला विकेट आस्तिकच्या नावाने इथे टीम विकीस्पोर्ट चांदिरा संघाला मिळतोय. क्रिकेटचा संग्राम होणार कडक, मोठमोठे संघांची होणार लढत. क्रिकेटचा संग्राम होणार कडक, मोठमोठे संघांची होणार लढत. खेळ रंगणार बेधडक, खेळ रंगणार बेधडक. सौरभला बोल्ड केलंय थे. वो कहते ना अब जब घर खुला रखेंगे तो फिर चोरी होनी ही वाली है. पूर्ण ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर निघाला होता आणि पूर्ण एष्ट्या ज्या आहेत खुल्ल्या ठेवल्या होत्या आणि त्या गोलंदाज आस्तिकने वाकवल्या देखील होत्या. विकेट मिळाला पहिला. न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये क्रमांक 3 वर इन होतोय. हर्षल आलाय. आस्तिक पुढील चेंडू राईट हॅम ओव्हर द विकेटने लॉंग रनअपने गोलंदाजी केली जाते. चांगला चेंडू, लेग कटर चेंडू, थोडासा गतीमध्ये परिवर्तन केला, फिंगर रोल केला आणि चेंडू सरळ निघून गेला एष्ट्रिकाच्या हातामध्ये. आज तिसरा दिवस सुरू झालाय. आपण भिवंडी इमर्जन्सीच्या माध्यमातून पहिले 3 संघांना म्हणजे अर्थात 3 मॅचला एन्जॉय करत आहे. याच्यानंतर ग्रामीण पूलचे मॅचेस तुम्हाला लागोपाठ पाहायला मिळतील. गोलंदाज आस्तिक राईट आर्म ओव्हर द विकेटने थोडासा वेग वाढवला, बॅटमध्ये घेतला, लॉंगनला क्षेत्ररक्षक आहे कल्पेश. चुकी होणार नाहीये. मिळाला विकेट. अजून एक धक्का टीम विनोदादा प्रतिष्ठान टीम संघाला. आर खेळू चला, बघू चला, जय बजरंग चषक. आर खेळू चला. तर इथे विकेट 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 थांबवावे लागतील इथे, कारण की 2 विकेट लवकरच आऊट झालेल्या आहेत. 4 षटकांचा सामना आहे. कुठेतरी मोठेच फटके खेळण्याचा प्रयत्न करतात आणि त्या प्रयत्नामध्ये फसलं जात आहे. आता न्यू बॅटर मैदानामध्ये आलाय प्रितेश. काल प्रितेश पाटील दापोडे टीम संघाचा खूप चांगलं चमकलं या मैदानावर ग्रामीण क्रिकेटमधून. आता हा प्रितेश पाहूया कोणत्या प्रकारची फलंदाजी करेन. 3 खेळाडू जे आहेत एस्टंपासून थोडेसे दूर उभे आहेत. तिथे तिन्ही खेळाडूने कमरेवर हात दिलेला आहे. बन्सी, मग प्रतीक आणि आशिष विचार करतायत हा सामना आपल्याला जिंकायचाच आहे. त्यासाठी चांगली फिल्डिंग करणं फार महत्त्वाचं आहे. आप जितना सोचोगे उतना आप दबाव में जाएंगे. आपला खेळ दाखवणं फार महत्त्वाचं आहे. इथे वाव व्हॉट अ कॅच. असं वाटलं की ही झेल सोडून चेंडू सीमापार जाईल की काय, मात्र सुंदर असा लक्ष होता झेलवर आणि ती पकडली देखील गेली आहे. काऊ कॉर्नरमध्ये डीपमध्ये चांगला झेल पाहायला मिळाला. लगेचच आमचे कॅमेरामॅन बिलाल यांनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केला हा झेल. हे आपण रिप्लेमध्ये पाहतोय. हेलिकॉप्टर ड्राईव्ह चेंडूला उडवला होता आणि क्षेत्ररक्षक होता तिथे. कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. इट का जवाब पत्थर से देने जा रही है टीम विकीस्पोर्ट चाविंद्रा टीम. याच्या अगोदर विकीस्पोर्ट चाविंद्रा एक बलाढ्य संघाला या संघाने पराभूत केला होता. आता आमने सामने पुन्हा एकदा हा मॅच तुम्हाला पाहायला मिळतोय, जिथे आत्ताची परिस्थिती जी आहे म्हणजे 3 विकेट आणि धावा फक्त आणि फक्त 5 धावा. आस्तिकने 3 विकेट घेतलेल्या आहे 4 चेंडूमध्ये. आता हॅट्रिक ऑन आहे. विकेटची हॅट्रिक पाहायला मिळेल का. षटकारांची 2 हॅट्रिक झाली आहे. पूर्ण बीपीएल संपला, मात्र त्या बीपीएल मध्ये देखील विकेटची हॅट्रिक झाली नाहीये. जेबी ट्रॉफीमध्ये पाहायला मिळेल का विकेटची हॅट्रिक. या चालहंगामामध्ये हॅट्रिक फार कमी होत आहेत विकेटच्या. म्हणजेच यावर्षी फलंदाजाने भरपूर मेहनत केली आहे, चांगली बॅटिंग दाखवली आहे. आस्तिक हॅट्रिक करेल का पूर्ण पाहूया आपण. चांगला चेंडू ड्राईव्ह केलाय, चेंडूला स्लाइड स्ट्रोक आपण पाहतोय आणि एक्स्ट्रा कव्हरवरून क्षेत्ररक्षक पोहोचलाय. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, बॅटर आउट. विकेट सारखाचा हा विकेट आहे, कारण की रनआउटचा विकेट मिळाल्या टीमला. बॅटर आउट.
कॅप्टनला चांगला खेळावा लागेल. प्रतीक क्रिकेट फार कमी खेळतो, मात्र तो जिम ट्रेनर म्हणून आर्यन सिटीमध्ये तो नेहमी त्याला आपण बघितलं आहे. एक चांगला व्यक्तिमत्व. आता क्रिकेटला त्याचं भरपूर प्रेम आहे. तो क्रिकेट नक्कीच एन्जॉय करतोय क्रिकेट. कारण की आर्यन सिटी म्हटलं की पिंटू पाटील आणि पिंटू पाटील म्हटलं की जयदुर्गा बी संघाने मित्रांनो जरी घोडसईचा संघ गेली मागच्या 3 वर्षापासून नंबर 1 वर भिवंडीमध्ये परफॉर्मन्स करते, मात्र याच्या अगोदर दबदबा जयदुर्गा बी संघाचाच होता संपूर्ण भिवंडीमध्ये. इथे ड्राईव्ह केल्या चेंडूला गोलंदाज फॉलोमध्ये अडवण्याचा प्रयत्न होता. वाईट ऑफ लॉंगावरून शतरक्षक डीपमधून पोहोचलाय, तोपर्यंत एक सिंगल धाव. प्रतीकचं खातं ओपन होतं आहे आणि आता इथे 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावा झाल्या त्या म्हणजे 7 धावा, म्हणजे 2 धावा खर्च केल्या अस्तिकने. त्याला 3 विकेट मिळाला, 1 रनरचा विकेट मिळाला. चला फिल्डिंग लावायची आपण. विकीस्पोर्ट चाविंद्रा टीम आणि दोन्ही ग्रामीणच्या संघाने टॉस बॉक्समध्ये पोहोचायचं आहे. चौधरपाडा आणि काल्हेर म्हणजे नंदन पाटील यांचा मॅच यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल. काल्हेर रत्न नंदन पाटील. आज काल्हेरचे 2 संघ इथे दाखल झालेले आहेत. मोनिश षटक क्रमांक इथे 3रा टाकण्याकरिता आपण पाहतोय. पाणी आलंय मैदानाच्या आतमध्ये. पाहूया दगडमधून काय मॅसेज पोहोचला गेलाय फलंदाज. कारण की 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडूमध्ये जर धावा बनवल्या नाही तर मग उलटफेर होईल. आणि विकेट किपर देखील गोलंदाजापर्यंत गेलेला आहे. मोनिश जो गोलंदाज आहे त्याच्यापर्यंत आपण पाहतोय बन्सी गेलाय. बन्सी पाटील भरपूर वर्षापासून टीमसाठी खेळत आहे. यावर्षी बाहेरच्या खेळाडूंनी देखील त्यांच्या संघामध्ये संधी दिली आहे. कारण की गावात 2 संघ आहेत. जगदीश शिलेबाना काल काय परफॉर्मन्स राहिले त्या संघाचा. बॅटची एज होती शॉर्ट थर्डमॅनला. ओ आशिषने आता यावेळीस डायरेक्ट हिट केले. जबरदस्त हा विकेट, रनरचा विकेट. मी म्हणेल गोलंदाजाचा नव्हे तर आशिषचा विकेट आहे. कारण की थर्डमॅन शॉर्ट थर्डमॅनला जी 30th सर्कल आहे त्याच्यावरून अगदी निशाणा साधला होता आणि एष्ट्यांचा वेध घेतला होता आणि ते रनरचा विकेट मिळत आहे. अब रील्स बन सकती है आशिष की. हे पाहू शकता आपण काय फिल्डिंग पाहायला मिळाली. डायरेक्ट थ्रो अवघड नाहीये या प्रकारचा चेंडू पकडणं आणि डायरेक्टली थ्रो करणं. सर भावेश पवार सर नेहमी अशा प्रकारचे थ्रो करत असतात. जेव्हा गोडसे बीचा मॅच आपण बघतो ISPL मध्ये त्यांना आपण बघणार आहोत. भिवंडीचे 2 चेहरे तुम्ही पाहणार आहात, जिथे प्रथमेश ठाकरे आणि भावेश पवार सर यांना आपण खेळताना बघणार आहोत. ISPL मध्ये भिवंडीचा गौरव भावेश पवार आणि प्रथमेश ठाकरे वारेटचा आणि गोडसेचा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. बॅचकडे जाऊया आपण. मोनिशची गोलंदाजी पाहतोय आपण. चांगली सुरुवात केली आहे मोनिशने. रनरचा विकेट मिळाला. मोनिश पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. ऑफस्टिकला चेंडू टाकला होता. स्ट्रोक ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला असता तर नक्कीच धावा मिळाल्याचं, मात्र लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. या इनिंगमध्ये अजूनही मिकीकडे चेंडू गेलेला नाहीये. 3 ते 4 वेळा हाताला माती लावली आहे त्याने. पाहूया, कदाचित एखादी झेलची वाट देखील बघत असेल तो. फार चांगले मित्र आहेत मिकी, बन्सी, आशिष. संपूर्ण चाविंद्रकरांचा प्रेम नेहमी आमच्यावर आहे. फलंदाज देखील त्याच ठिकाणी मारण्याचा प्रयत्न करतात, मात्र बॅटवर चेंडू येत नाहीये. आता आवाज येणे सुरू झाल्या डगआउटमधून. येणाऱ्या फलंदाजीमध्ये देखील चांगली फलंदाजी आहे. बॅटरला कुठेतरी बॅटवर चेंडू घेणं फार महत्त्वाचं आहे. प्रणय फोन आणि कॉल सुरू झालेले आहेत. फुलटा चेंडू आणि उडवलाय चेंडूला. चाललाय चेंडू सीमा रेखा पार येतो षटकार. त्यांच्या माध्यमातून प्रतीकसाठी सुवर्ण संधी आहे. षटकारांच्या अटीसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. सागर पाटील यांनी प्रतीकसाठी षटकारांच्या अटीसाठी 500 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे. पिंटू पाटीलने देखील लगातार 3 6 साठी आहे प्रतीकसाठी.
प्रतीक आहे नो स्ट्राईकला, वाट बघतोय कधी स्ट्राईक मिळेल. कमबॅक आशिषचं पाहायला मिळत आहे. शेवटचा चेंडू या षटकातील. धावा झाले धावपलका बरा 13 धावा 13. 5 विकेट. अर्धा संघ जो आहे डगाडमधून मॅच बघतोय, जे आऊट झालेले आहेत. मोनिश पाटील खराब चेंडू, त्याचा फायदा घेतोय की पाहूया. मात्र त्याच्यावर विकेट मिळतोय. थोडस गतीमध्ये परिवर्तन केलं होता. कमॉन डीजे दीपेश.
यानंतर ग्रामीणचे मॅसेज देखील होणं फार महत्त्वाचं आहे. तर जाऊया आपण मजर खानच्या सोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये. थैंक यू सो मच. दमदार आवाज़, भादौड़ की दमदार आवाज़. संदेश पाटिल. 24 गेंदे और 17 रन. टारगेट हम देखें तो उतना बड़ा नहीं रखा गया यहाँ पर विकी स्पोर्ट चाविंद्रा के लिए. सिर्फ 17 रन बनाने हैं इस मैच को जीतने के लिए. एक बार फिर से विकी स्पोर्ट चाविंद्रा की जो गेंदबाजी रही वो बहुत ही बेहतरीन रही है. चारों गेंदबाजों ने कमाल की गेंदबाजी की है. खेल की शुरुआत होती हुई दोनों ओपनर बैट्समैन कल्पेश और मिक्की पारी की शुरुआत करने के लिए, और पहले ओवर में गेंदबाजी के लिए आएंगे प्रतीक. मैच को शुरू करना है. पहली गेंद के साथ वहां पर गेंदबाज प्रतीक. अपने स्टेप में चुके वहां पर. देखना है कि बिल्कुल जिस तरह से हम देख रहे हैं कि जो टीम है विनोद दादा प्रतिष्ठान, बल्लेबाजों ने उतना अच्छा काम नहीं किया है. बैटिंग जिस प्रकार की होनी चाहिए थी इस मैच में उस तरह से हो नहीं पाई है. पहली गेंद वहां पर प्रतीक की अच्छी गेंद रही. विकेटों के बीच में इस गेंद को रखा है. जमीन के सहारे से इस गेंद को खेल दिया मिक्की ने, और सेकंड इनिंग की अब शुरुआत दोस्तों हो चुकी है. सिंगल से खाता खोलते हुए मिक्की अपना और अपनी टीम का टारगेट जो है विकी स्पोर्ट चाविंद्रा के सामने वो 17 रनों का टारगेट है. एक मामूली सा टारगेट, लोएस्ट टारगेट रखा गया यहाँ पर. पिछले मैच में भी विकी स्पोर्ट चाविंद्रा का जो परफॉर्मेंस रहा था वो बहुत बेहतर रहा था, और इस मैच में भी हम देख रहे हैं कि गेंदबाजों ने अपना अच्छा काम किया है. इस बार ग्लांस कर दिया इस गेंद को. लॉन्ग लेग की दिशा में देखना है. डीप में खिलाड़ी वहां पर मौजूद है. फिर से सिंगल रन. पहली दो गेंदें वहां पर प्रतीक की अच्छी रही है. बल्लेबाजों ने स्ट्राइक को रोटेट करते हुए सिंगल से खाता खोलते हुए मिक्की और कल्पेश. इस बार बड़ा हिट. गेंद जाएंगी आउट ऑफ द पार्क. 6 रन. गेंद चली गई है बाउंड्री के बाहर. सीपीएल में भी कमाल की बैटिंग की थी मिक्की ने, और यहां पर हम देख रहे हैं कि अभी एक दमदार स्ट्रोक. फिर से वहां पर देखना है. सीधा खेला है बिल्कुल. खिलाड़ी वहां पर मौजूद, लेकिन मौका नहीं इस बार भी. ये गेंद भी चले गई है बाउंड्री के पार. इस बार 4 रन. कुछ अलग है. स्विच हिट. गैप में गेंद को निकाल दिया है. देखना गेंद का पीछा किया जा रहा है, लेकिन गेंद ये भी निकल जाएंगी बाउंड्री के पार, और इसी के साथ इस मैच को जीत लिया है विकी स्पोर्ट चाविंद्रा ने. आइए अब टॉस यहां पर किया जाएगा. अगला जो मैच है वो है कालेर नंदन पाटिल और नक्षत्र चौधरपाड़ा. दोनों कैप्टन आपको हमारे तुरंत ही टॉस बॉक्स से जुड़ जाना है. आइए मैन ऑफ द मैच की तरफ हम नजर डालेंगे. मैन ऑफ द मैच इस मैच के रहेंगे अस्तिक. अस्तिक इज द मैन ऑफ द मैच. 3 विकेट हासिल की, 2 रन खर्च किए अपने ओवर में, और मैन ऑफ द मैच बने हैं. आइए अस्तिक मैन ऑफ द मैच. लेकिन उससे पहले दोनों कैप्टन आपको टॉस के लिए आना है. आइए